आम्ही सर्व केज उपविभाग येथील कर्मचारी आहोत। 7 तारखेला आम्ही विनायक लोंढे यांची डेट ऑफ कनेक्शन पासून सप्लाय खंडित असल्यामुळे व त्यांच्याकडे ते त्यांच्या घरी दारू विकण्याचा धंदा करतात, आटा चक्की आहे व लाकडाचं टाल आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यावर 126 अंतर्गत वीज चोरीचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर सदर कर्मचारी यांनी 7 तारखेला सायंकाळी माझे स्टाफ श्री विकास शिंदे यांना फोन करून अवाच्य शब्दात बोलले, कमरेच्या खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली व जर माझी लाईन चालू केली नाही तर बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करू शकणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतर 8 तारखेला ते आमच्या कार्यालयात आले व त्यांनी माझ्या कार्यालयात असून मला पण खूप घाणेरड्या शिव्या दिला त्यांच्या व त्यांच्या पत्नीने। त्यानंतर ते केज उपविभागीय कार्यालयामध्ये गेले आणि तिथे त्यांनी आमच्या सय्यद साहेबांनाही खूप शिव्या दिल्या। त्यानंतर काय म्हणलं अपंग माणूस आहे म्हणून आम्ही त्याला नजरअंदाज केलं। त्याच्यानंतर 10 तारखेला सदर व्यक्ती पुन्हा आमच्या कार्यालयात आला व त्यांनी म्हटलं की मी अर्ध बिल भरतो मॅडम, बिल लाईन चालू करून द्या। आम्ही त्याला पण होकार दिला, पण त्यांचं म्हणणं होतं की आमचं मीटर बदली करायचं नाही। आम्ही त्यांना सांगितलं की वरिष्ठांचे आदेश आहे 12 तारखेपर्यंत पुन्हा जुने मीटर बदलवायला आम्हाला सांगितलेलं आहे, तरी देखील सदर व्यक्तीने आमचं काहीच ऐकलं नाही। त्यानंतर पुन्हा शिवीगाळ करून निघून गेलं। त्यानंतर रोजप्रमाणे आज सकाळी आम्ही जेव्हा आपापल्या कर्तव्यावर सर्वजण होतो तेव्हा ते पुन्हा आमच्या काय म्हणते कार्यालयासमोर आले व त्यांनी म्हटलं माझी लाईन चालू करून देता की नाही। आम्ही त्यांना नकार दिला। त्या कारणानं त्यांनी आजच्या तारखेलाच त्यांनी कॉपी इन्व्हर्ट केली की मी आंदोलन करणार व त्यानंतर त्यांनी धारूर रोडवर रस्त्यावर अंथरुणं वगैरे टाकले व रस्ता रोको आंदोलन चालू केलं। त्यासाठी मग त्यांनी आम्हाला जबरदस्ती बोलवलं की मी बोलीन तर मॅडमशीच बोलीन। आम्ही त्यांना सांगितलं पण ते कोणीही बोलायला तयार नव्हते। मग त्यानंतर काय म्हणते आम्ही सर्वजण पोलीस स्टेशन केज येथे आलो, येथे सांगितलं, सर्व गोष्टी सांगितली, त्यांना रेकॉर्डिंग ऐकवल्या की आम्हाला अशा शिव्या दिल्या, आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली, असं कामामध्ये अडथळा निर्माण करत आहे, रस्ता रोको केलं। पण केज पोलीस स्टेशन यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई न करता आम्हाला म्हटलं तुम्ही कॉपी इन्व्हर्ट करून घ्या व आम्हाला म्हणत आहे की 2 दिवसानंतर आम्ही आपला तपास करू व FIR करू, कारवाई करू। साहेब, आम्ही आमच्या घरचं काम कोणीही करत नाही। आम्हाला कर्तव्य बजावत असताना रोज असले प्रॉब्लेम होत असतात, रोज आम्हाला कितीतरी लोक जीवे मारण्याची धमकी देतात, तरी पण आम्ही ह्या सर्व गोष्टी नजरअंदाज करतो। पण आम्ही जर पोलीस स्टेशन केज आम्हाला मदत करत नसेल तर काम करून काय अर्थ। केज पोलीस स्टेशनच्या एका हाकीवर आमचे माणसं धावत येतात। काल जेव्हा DYSP ऑफिसची लाईन ऑटोलिस्ट झाली होती, 2 वर्षाहून अधिक झाल्या, त्यांनी बिल भरलेलं नाहीये। 1,30,000 रुपये बिल DYSP ऑफिसचं शिल्लक आहे। त्यांची लाईन ऑटो डिस्कनेक्ट झाली। मला फोन आल्यावर PI केजनी मला 4 गोष्टी ऐकवल्या फोनवर। लगेच मी माझा माणूस तिथे पाठवला व लगेच त्यांची लाईन डायरेक्ट जोडून दिली। आम्ही आम जनतेसाठी वेगळे नियम, पोलीस स्टेशनसाठी वेगळे नियम का, तरी पण आम्ही स्वतः त्यांच्यासाठी नियमाचे उल्लंघन करून लाईन चालू करून दिली। व आज जेव्हा आम्ही तक्रार दाखल करायला आलो तर पोलीस स्टेशन केज येथील लोक आम्हाला हेच सांगत आहे की काल आमची लाईन बंद केली म्हणून ते आमची FIR घेत नाहीये। म्हणून या कारणे जेव्हापर्यंत पोलीस स्टेशन केज आमची FIR घेणार नाही, केज उपविभाग येथील कुठलाही कर्मचारी काम करणार नाही व भविष्यातही हेच होईल। आम्हाला फोन येते, त्यांच्या घरची वायरिंग खराब होते तरी पोलीस स्टेशन कोर्टमधून आम्हाला कोर्टातून फोन येतो या आमचा वायर ढिला झाला। आम्ही त्यांच्या घरचे पर्सनल नोकर नाही हो साहेब कोणाचे, पण आम्ही जातो, पोलीस स्टेशनमध्येही जातो, आम्ही कोर्टातही जातो। आणि हे लोक जर आमच्याशी हा अत्याचार करत असेल, पहा आजच्या तारखेला रोटी, कपडा, मकान आणि बिजली ह्या माणसाची बेसिक नीड आहे। एक दिवस तुम्ही FIR नाही केली ना कोणी मरणार नाहीये, पण लाईट शिवाय लोक मरतात। पण तरी पण जर आम्ही जेवढे पोलीसवाले व आर्मी ऑफिसर्स समाजाचा कणा आहे त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट MSCBचे कर्मचारी आहे। कितीतरी कर्मचारी आमचे रोज लाईनवर काम करताना, कर्तव्य बजावताना मरतात, जीवे भरतात, पण या लोकांना त्याचं काही पण नाही। हे लोक तो विनायक लोंढे आहे, तो दारूचा धंदा करतो, त्या कारणाने पोलीस स्टेशन केस आम्हाला म्हणत आहे की तुम्ही जे पण आहे ते आपापसात सेटल करा। असं होणार नाही। जेव्हापर्यंत आमची FIR घेणार नाही पोलीस स्टेशन केस, त्यापर्यंत केज उपविभाग येथील एकही कर्मचारी काम करणार नाही, आम्ही आश्वासन देतो।